नमस्कार, पल्लवीज किचन सिक्रेट टिप्स अँड ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाट्याचा पराठा करणार आहोत। तर काही सिक्रेट टिप्स सोबत आपण हा बटाट्याचा पराठा कसा परफेक्ट बनवायचा आणि दोन पद्धतीने कसा लाटायचा हा मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला आपण बटाट्याचा पराठा बनवून घेऊयात। तर बटाट्याचा पराठा करण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि या बटाट्यांमध्ये 2 कप पाणी वापरलेलं आहे। बटाटे बुडेल इतपतच पाणी वापरायचं आहे आणि त्याला खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत। साधारण 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये बटाटा शिजला जातो। खूप ओव्हर कुक हा बटाटा शिजवायचा नाहीये। तर ही एक सर्वात महत्त्वाची टिप आहे। खूप ओव्हर कुक करायचं नाही, खूप शिजवायचा नाहीये बटाटा। आता आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊयात। त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे आता पाणी ओतून जसं चपातीसाठी आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ खूप चांगलं मळायचं आहे। तेलाचा हात घेऊन चांगलं मरदायची आहे कणिक। खूप छान अशी चपातीला आपण लागते। आता या कणकेला आपल्याला 15 मिनिटं रेस्ट द्यायचं आहे। तोपर्यंत बटाटे शिजलेत, चांगले शिजलेत। आता हे सोलून घेऊयात। तर खूप जास्त बटाटे शिजले गेले नाही पाहिजेत। 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये हा बटाटा शिजलाय। तर दुसरी टिप म्हणजे बटाटा खूप जास्त शिजवायचे नाही। जर बटाटा जास्त शिजला तर तो खूप चिकट होतो आणि पराठा फुगत नाही। तर हे बटाटे सोलून देखील झालेले आहेत। आता मॅशरच्या साहाय्याने आपण हे बटाटे मॅश करून घेऊयात। बटाटे शिजलेत त्याच्यामुळे व्यवस्थित हे मॅश झालेत आणि अजिबात चिकटपणा नाहीये या बटाट्यांमध्ये। त्यामुळे पराठा असा मोकळा होतो आणि त्याचं जे सारण आपण बनवणार आहोत ते सगळीकडे पसरलं जातं। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, 1 इंच अद्रक, मिरच्या तिखट जेवढं हवंय तेवढं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, मिरच्या आवश्यकतेनुसार जेवढं तिखट हवंय तेवढ्या मिरच्या, लहान मुलं असतील तर मिरच्या कमीच वापरल्या तर चालतील। त्यानंतर मीठ चवीनुसार, अर्धा चमचा लिंबाचा रस। आपण मीठ यामध्ये घेतोय त्याच्यामुळे नंतर सेपरेट टाकायची काही गरज नाहीये। अर्धा चमचा लिंबाचा रस वापरायचा आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 पानं कढीपत्त्याची, 1 छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा ओवा। हे सर्व घेऊन आपण हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण बटाट्याच्या स्टफिंग मध्ये वापरणार आहोत। जे आपण पराठ्याला स्टफिंग करणार आहोत त्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे खूप छान असा स्वाद येतो पराठ्याला। तर आता हे बटाटे मी स्मॅश करून घेतले होते, यामध्ये हे वाटण घालायचं आहे। त्याचबरोबर पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, 2 छोटे चमचे धण्याची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। पराठ्यामध्ये कांदा घातल्यामुळे खूप छान अशी पराठ्याला चव येते। आता हे सर्व आपण एकत्र करून मिश्रण मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे। कांदा पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे अगोदर आणि मगच बटाट्यामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे। तर आता आपण बटाट्याचे हे मिश्रण, जे स्टफिंग आहे बटाट्याचं, ते आपण तयार करून घेतोय। मळून झाल्यानंतर आपण याचे गोळे करून घेणार आहोत।
सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण मिक्सरमध्येच मीठ टाकलं होतं. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकसारखं दिसायला लागलं की आपण याचे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा खूप छान असं मळून झालेलं आहे, अजिबात हाताला चिटकत नाहीये. बटाटे खूप जास्त शिजवले नाहीये, त्यामुळे हाताला याचा चिकटपणा राहत नाही. आता याचे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत, कारण पराठ्यामध्ये जेवढं जास्त स्टफिंग तेवढा पराठा खूप छान असा लागतो आणि आपल्याला अंदाज देखील येतो की किती पराठे बनतील. तर त्यामुळे मी असे ह्याचे गोळे करून घेते, त्यामुळे पराठा करताना खूप जास्त असा गोंधळ उडत नाही. तर मी 2 प्रकारे पराठे दाखवणार आहेत. तर सगळ्यात पहिले आपण आता पहिल्या पद्धतीने पराठा करून बघूयात. आता ह्या बटाट्याचे गोळे करून झालेत आणि आपली कणिक चांगली अर्धा तास मुरली गेली आहे. आता पुन्हा तेलाचा हात घेऊन आपण ही चांगली आणखीन मळून घ्यायची आहे. जेवढी कणिक जास्त मळली जाईल तेवढे खूपच छान असे पराठे होतात. तर आणखीन याला मळून मी आता पराठा करायला सुरुवात करणार आहे. आता पराठ्यामध्ये कणकीचं प्रमाण कमी वापरायचं आहे. त्याचबरोबर पराठ्याला आपण जे तेल लावणार आहोत, नुसतं तूप देखील लावू शकतो, पण मी तेल आणि तूप हे दोन्ही मिक्स करून घेते. तेल आणि तूप जेव्हा आपण कोणताही स्टफिंगवाला पदार्थ करतो, पुरणपोळी किंवा पराठा, तेल आणि तूप लावलं की त्याला खूप छान असा स्वाद येतो. आता पराठा बनवताना आपला जे स्टफिंग आहे ते जास्ती पाहिजे आणि कणिक ही कमी पाहिजे. कणकेचा गोळा बघू शकता छोटा आहे आणि स्टफिंगचा मोठा आहे. तर आता पहिले छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. ही एक पद्धत आहे वेगळीच पराठा करण्याची. या पद्धतीने आपण पराठा केला की जे स्टफिंग आहे ते खूप जास्त प्रमाणात बसलं जातं आणि पराठे खूप छान लागतात. तरी मध्यम आकाराची अगोदर पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा बटाट्याचा आपण जो गोळा करून घेतला होता तो टाकायचा आहे. त्या अगोदर आपण या पोळीला तेल लावायचं आहे आणि थोडंसं पीठ शिंपडून घ्यायचं आहे, स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. आता हा गोळा ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक पॅक करतो तसा हा आपण पराठा पॅक करून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकायची आहे. आणि अशा पद्धतीने हा आपण पराठ्यासाठी गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण पराठा लाटून घेऊयात. पराठा खूप पातळ लाटायचा नाहीये, तो जरासा जाडच ठेवायचा आहे. अशा पद्धतीमुळे यामध्ये सारण खूप जास्त बसलं जातं. अशा पद्धतीचे पराठे केले की सारण खूपच जास्त बसलं जातं. आता मी हा लाटून घेते आणि मस्त असं भाजून सुद्धा दाखवते. अजिबात सारण बाहेर आलेलं नाहीये आणि हा आपला पराठा लाटून झालेला आहे. दोन्ही साईडून चांगला पीठ लावून लाटून घ्यायचा आहे. एवढा असा जाडीचा ठेवलेला आहे. खूप जास्त पण जाड नाही, खूप जास्त पण पातळ नाही. आता एका तव्यावरती आपण जे तूप आणि तेल मिक्स केलं होतं ते लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा दोन्हीकडून सगळ्यात अगोदर कमी गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर थोडासा गॅस वाढवून हा दोन्हीकडून चांगला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पराठा केल्यामुळे याला रंग देखील खूप छान आलाय आणि कमी गॅसवरती भाजतोय आपण आणि दोन्हीकडून हे आपण तूप आणि तेल दोन्ही मिक्स सगळीकडे चांगलं लावून घ्यायचंय. आता बघा खूप छान असा हा फुगला जाईल पराठा. स्टफिंग देखील खूप जास्त आहे. कणकेपेक्षा आपण ह्याच्यामध्ये सारण खूप जास्त भरलेलं आहे. बघू शकता किती छान असा दिसतोय हा पराठा. लहान मुलांच्या तर खूपच आवडीचा हा बटाट्याचा पराठा आपला तयार होतोय.
अशा पद्धतीने खूप चांगला असं भाजून घ्यायचा आहे आणि आपला पराठा एका पद्धतीने मी दाखवलाय हा तयार झालेला आहे। त्याचबरोबर आता मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवते, पण या पद्धतीमध्ये जरासं सारण कमी बसलं जातं दुसऱ्या पद्धतीमध्ये। तर 2 छोटे गोळे करून घ्यायचेत, 2 छोट्या पोळ्या करून घ्यायचेत, दोन्हीला तेल लावून घ्यायचे आणि पीठ लावून घ्यायचे। आता याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरायचे। बघा खूपच जास्त कमी बसतं याच्यामध्ये सारण आणि दोन्ही पोळ्या एकावर एक ठेवून आता लाटून घ्यायचे। ही आहे दुसरी पद्धत। ही सोपी पद्धत आहे, लगेचच होतं, पण यामध्ये सारण खूप कमी बसलं जातं। तर आता हे लाटून आणि मी भाजून दाखवते। तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। तर दोन्ही पद्धतीने मी हे पराठे दाखवलेत, त्याचबरोबर काही टिप्ससुद्धा सांगितलेत। तर तुम्हाला कशी वाटली, कोणती पद्धत तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे पराठे आपले दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खायला तयार झालेत। तर अशा पद्धतीने दोन्ही पराठे मी दाखवलेत आणि हे आपले पराठे तयार झालेत। तर गरमागरम पराठे आणि दही लहान मुलांना तर खूपच आवडतात। तुम्ही देखील बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।